विद्यार्थ्यांची मदत करत का नाही सरकार? एकाच दिवशी जर दोन दोन परीक्षा असतील तर विद्यार्थी कसे जाऊ शकतात? विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न रोहितदादा पवार हे चांगल्या प्रकारे हँडल करतायत. विद्यार्थ्यांना त्यांच्यावरती विश्वास आहे. मागे सुद्धा पवार साहेब एक 10-15 महिन्यापूर्वी त्या आंदोलनात स्वतः पवार साहेब रात्री उतरले होते. कशासाठी उतरले होते? या मुलांना जो परीक्षांमध्ये त्रास होतोय, त्याच्या तारखा नीट बघितल्या जात नाही, प्रश्नपत्रिका फुटल्या जातात, अशा प्रकारे फोडल्या जातात. हे सगळं या सरकारमध्ये होत आहे ना. मग हे सरकार जबाबदार आहे. आम्हाला दोष देण्यापेक्षा किंवा रोहित दादांना दोष देण्यापेक्षा ते स्टुडंट्सची मदत करतायत हे समजून घेतलं पाहिजे. तुम्ही का नाही गेला मदत करायला? तुमच्याकडे नाहीये का युवा वाहिनी, युवा हे युवा ते सगळे युवकांची एवढी तुमच्याकडे आहे? त्यांनी का नाही या विद्यार्थ्यांना मदत केली? का म्हणून रोहित दादांना केली? कारण आम्हाला त्याविषयी शेतकऱ्यांना मदत करायला पवार साहेब जातात, स्टुडंट्स हे असते की पवार साहेब जातात, आणि महिलांचा काही प्रश्न असले तर पवार साहेब जातात. तुम्हाला का वाटत नाही? तुम्ही फक्त लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिले की तुमचं 1-2-4 महिने पैसे द्यायचे म्हणजे तुमचं झालं का काम? असं नाहीये ते. प्रत्येकाचे प्रश्न तुम्हाला माहित असले पाहिजे. विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहेत आणि कोणाचे काय प्रश्न आहेत त्याच्यावरती सोल्युशन काढणाऱ्या माणसाकडेच लोक जातात, आणि म्हणून रोहित दादांकडे गेलेले आहेत लोक. शरद पवार यांना जी झेड+ सुरक्षा केंद्राने दिली त्यावरती निलेश लंके यांनी एक वक्तव्य केलं ट्विटरच्या माध्यमातून. निलेश राणे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे ट्विटरवरून की 50 वर्ष देशाच्या राजकारणात कळा काढत बसल्यानंतर असं त्यांना सुरक्षेची गरज पडते का, आणि त्यांना नेमकं कोण मारणार आहे, त्यांना कसला धोका आहे, त्यांना सुरक्षेची गरज काय, असंही प्रश्न. त्या निलेश राणेला सुरक्षा द्यावी झेड+, असं मी फडणवीसांना सांगेल की त्यांना सुरक्षा द्या. त्यांचं वेळ हल्ली वाढलेलं आहे. पवार साहेबांनी ज्या 55 वर्षामध्ये जेवढे कामं केलेत ना, त्यातलं एक काम करून दाखव, एक काम करून दाखव. हिंदू मुस्लिम म्हणजे हे ढोंगी हिंदुत्व, जेव्हा राणे काँग्रेसमध्ये होते तेव्हा हिंदुत्वाचं कधी यांना प्रेम आलं नव्हतं, आणि आता भाजपमध्ये गेल्यावरती ढोंगी हिंदुत्व करून काय. आता निवडणुका आल्या, हिंदू मुस्लिम दंगे कसे करता येतील, कशा प्रकारे जनतेची मतं मिळवता येतील, हे घाणेरडं सगळं विकृती त्यांच्या डोक्यामध्ये भरलेली आहे. आणि म्हणून ते म्हणतायत पवार साहेबांना झेड सुरक्षेची काय गरज आहे. ते काय गरज आहे काय नाही ते सुरक्षा देणारे बघतील ना. तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे? तर तुम्ही जर काय तुम्हाला सुरक्षा पाहिजे असेल तर गृहमंत्री तुमच्या घरचेच आहे. तुम्ही म्हणता ना तुम्ही झेड+ घ्या, कारण तुम्ही वेड्यासारखे बरोबरताय. उद्या कोणीतरी तुम्हाला मारलं बिरलं तर पंचायत होईल, म्हणून तुम्ही झेड+ सुरक्षा मागा, अशी माझी त्यांना मागणी आहे. भयानक प्रकार चालू आहेत हे सगळे. आणि गृह खातं, मला तर पुन्हा असं वाटतं की पोलिसांची सुरक्षा जी आहे ती फक्त मंत्र्यांसाठी आहे का, VIP लोकांसाठी आहे का? तिथे टॉयलेटमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये, कुठे शाळांमध्ये अशा प्रकारे लहान मुलींवरती जर अत्याचार होत असतील तर ह्याची जबाबदारी गृह खात्याची. आणि खरंच वाईट वाटतं की फडणवीसांकडे आज 7 वर्ष झालं गृह खाते, 7.5-8 वर्ष झाले. हे सगळ्यात फेल्युअर गृहमंत्री आहेत. यांनी महिलांसाठी काहीही केलेलं नाहीये. लहान मुलांपर्यंत अत्याचार वाढत चाललेले आहेत. आणि मला असं वाटतं हे गृह खातं आता अजितदादांकडे दिलं तर मला असं वाटतं अजितदादा फार कडक स्वभावाचे आहेत. पोलिसांमध्ये एक दरारा निर्माण करू शकतील आणि जरा चांगलं काम करतील. तेव्हा आता शेवटचे 2 महिने मला असं वाटतं अजितदादांकडे हे गृहमंत्रीपद द्यावं. फडणवीस फार निवडणुकांमध्ये बिझी आहेत. जास्तीत जास्त तिकीट स्वतःच्या पक्षाला कसे मिळवायचे याच्यामध्ये कसरती त्यांना कराव्या लागतायत. रोज महिलांवरती, लहान मुलांवरती अत्याचार होत आहेत. पोलीस दल त्यांना सांभाळता येत नाही. त्यामुळे मला असं वाटतं एक तर शिंदेंनी स्वतःकडे घ्यावं, नाही तर अजितदादांकडे द्यावं. पण मला असं वाटतं हे गृह खातं जे आहे ते सांभाळणं त्यांच्या बसकी बात नाही. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.